भोंदूबाबा अशोक खरातच्या बँकेत सापडले घबाड. एफडी सोबत तब्बल एवढी मालमत्ता. आकडा पाहून विस्पारतील डोळे. अध्यात्माच्या नामाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक काळे कारनामे सतत समोर येत आहेत. आता खरात फाईल्समध्ये आणखीन मोठी आर्थिक अपडेट समोर आली आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानच्या ऑडिट रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संस्थानाची मालमत्ता अवघ्या काही वर्षात कोटींच्या घरात कशी पोहोचली याचा खुलासा समोर आला आहे आणि यामुळे तपास यंत्रणांना सुद्धा हादरा बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2020 ते 2022 या काळात संस्थांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. या 2 वर्षात संस्थांचे उत्पन्न केवळ 4,90,000च्या घरात होते. यावेळी उलट संस्थानामध्ये 1,60,000 ते 1,64,000ची तूट नोंदवण्यात आलेली होती. मात्र 2024 हे वर्ष या संस्थांसाठी आर्थिक चमत्कार ठरले. या एकाच वर्षात संस्थांवर तब्बल 76,91,416 रुपयांच्या देणग्यांचा वर्षाव झाला. सर्व खर्च वजा करूनही या संस्थांकडे 70,66,000ची विक्रमी शिल्लक उरली. ऑडिट रिपोर्टनुसार या संस्थांची मालमत्ता ज्या वेगाने वाढली आहे त्यामुळे या तपास यंत्रणांचे डोळे विस्फारले आहेत. 2022मध्ये या संस्थानांची मालमत्ता 96 लाख रुपये एवढी होती. त्यानंतर 2025पर्यंत या संस्थांची मालमत्ता 1,81,00,000 एवढी झालेली आहे. तसेच या संस्थेच्या नावे बँकेत 23,35,000 रुपयांच्या मुदती ठेवी आढळून आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.